श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की सत्संग म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय आहे. सत्संग हा शब्द दोन संस्कृत शब्दांपासून तयार झाला आहे. सत आणि संग. सत म्हणजे सत्य, शाश्वत, ईश्वर तत्व आणि संग म्हणजे सहवास, म्हणजेच सत्याचा सहवास, ईश्वराच्या आठवणींचा संग किंवा सद्गुणांचा संपर्क, यालाच सत्संग म्हणतात. सत्संग म्हणजे केवळ एखाद्या ठिकाणी बसून प्रवचन ऐकणे नव्हे, तर आपल्या अंतःकरणाला शुद्ध करणारी, आत्म्याला जागृत करणारी आणि जीवनाला दिशा देणारी एक पवित्र प्रक्रिया आहे. सत्संगात मनुष्याचे मन क्षणभर तरी संसाराच्या गोंधळातून बाहेर येते. तिथे अहंकार कमी होतो, मन शांत होते आणि अंतर्मनात एक दिव्य प्रकाश उजळू लागतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, सत्संगती सद्गती झाली. म्हणजेच संतांच्या संगतीनेच मनुष्याला खरी उन्नती प्राप्त होते. आता आपण सत्संगाचे स्वरूप जाणून घेऊया. सत्संगाचे अनेक स्वरूप असू शकतात. संत महात्म्यांचे प्रवचन ऐकणे, भगवंताच्या नामस्मरणात सहभागी होणे, शास्त्रांचे वाचन, भक्तांबरोबर आध्यात्मिक चर्चा करणे किंवा एखाद्या सद्गुरूंच्या सान्निध्यात शांतपणे बसणे, हे सर्व सत्संगाचे प्रकार आहेत. काही वेळा एखादे पुस्तक, एखादा विचार किंवा एखादी ओळही आपल्याला सत्संग देऊन जाते. सत्संगाचे खरे सौंदर्य बाहेर नसून आपल्या आतच असते. जिथे मन सत्याकडे वळते, जिथे वासना कमी होतात, जिथे करुणा, प्रेम आणि श्रद्धा वाढते, तो क्षण म्हणजे सत्संग. मानवी जीवन हे संघर्षांनी, दुःखांनी आणि भ्रमांनी भरलेले आहे. पैसा, पद, प्रतिष्ठा यामागे धावत असताना माणूस स्वतःला हरवून बसतो. अशा वेळी सत्संग हा आत्म्याचा आधारस्तंभ ठरतो. सत्संग मनुष्याला आठवण करून देतो की तो केवळ शरीर नाही, तर तो एक चेतन आत्मा आहे. सत्संगामुळे मनातील नकारात्मक विचार हळूहळू नष्ट होतात. राग, द्वेष, मत्सर, लोभ यांसारख्या विकारांवर नियंत्रण मिळते. मन शुद्ध होत जाते आणि विवेक जागृत होतो. जिथे विवेक असतो, तिथे चुकीचे निर्णय होत नाहीत. आजच्या धावपळीच्या जीवनात मनुष्य बाहेरून यशस्वी दिसतो, पण आतून तो अस्वस्थ असतो. सतत चिंता, भीती आणि ताणतणाव मनाला पोखरत असतात. अशा काळात सत्संग म्हणजे मनासाठी अमृतधारा आहे. सत्संगात बसल्यावर मन शांत होते आणि अंतःकरणाला विलक्षण शांती लाभते. ही शांती बाह्य परिस्थितींवर अवलंबून नसते, तर ती अंतर्मनातून उगम पावते. एकदा ही शांती मिळाली की जीवनातील कितीही वादळे आली तरी मन स्थिर राहते. सत्संग मनुष्याला केवळ चांगला माणूस बनवत नाही, तर आत्मज्ञानाच्या मार्गावर नेतं. भगवंताचे नाम, संतांचे अनुभव आणि शास्त्रांचे तत्वज्ञान हळूहळू मनात रुजते. अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि आत्मसाक्षात्काराचा दीप प्रज्वलित होतो. अनेक संतांनी आपल्या जीवनात सत्संगाचे महत्त्व अनुभवले आहे. श्री स्वामी समर्थ, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज या सर्वांच्या शिकवणीत सत्संगाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कारण सत्संगाशिवाय भक्ती कोरडी राहते आणि ज्ञान अहंकार वाढवते. सत्संगाचा खरा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा त्याला आपल्या दैनंदिन जीवनात उतरवले जाते.
फक्त ऐकून विसरणे म्हणजे सत्संग नाही. सत्संगातून मिळालेले विचार आचरणात आणले तरच जीवन बदलते. सत्य बोलणे, करुणा ठेवणे, संयम बाळगणे आणि ईश्वरावर विश्वास ठेवणे हीच सत्संगाची खरी फळे आहेत. सत्संग मनुष्याला शिकवतो की सुखदुःख हे क्षणिक आहेत, पण आत्मा शाश्वत आहे. ही जाणीव जीवनाला एक वेगळीच उंची देते. शेवटी एवढेच म्हणता येईल की सत्संग हा जीवनाचा दीपस्तंभ आहे. अंधारलेल्या वाटेवर तो प्रकाश दाखवतो, थकलेल्या मनाला तो आधार देतो आणि भरकटलेल्या आत्म्याला तो योग्य दिशा दाखवतो. सत्संगामुळे जीवन केवळ जगण्यासारखे नाही, तर अर्थपूर्ण, पवित्र आणि आनंदमय बनते. जो सत्संगाच्या मार्गावर चालतो तो कधीही एकटा नसतो, कारण सत्य, संत आणि स्वतः परमेश्वर त्याच्यासोबत चालत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.